नमस्कार. मी मनोहर पंडित. आजची कथा वटपौर्णिमा. ही कथा काल्पनिक आहे. यातील व्यक्ती, रेखाटन, घटनास्थळं सर्व काल्पनिक आहे. ही कथा कोणाच्याही धार्मिक भावना किंवा रूढी परंपरा यावर टीका करण्यासाठी किंवा समर्थन करण्यासाठी नाही. ही कथा केवळ मनोरंजनासाठी आहे आणि जर संमत असाल तर याच दृष्टिकोनातून पाहावी आणि ऐकावी. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्यास क्षमस्व. वटपौर्णिमा. रेवतीचा दिवस आज लवकरच सुरू झाला. पहाट फुटायच्या आतच रेवती उठली आणि कामाला लागली. तांबडं फुटलं तेव्हा रेवती नदीवरून घरी परत येत होती. कमरेला पाण्याची कळशी, डोक्यावर धुतलेल्या कपड्यांचे बोचके घेऊन रेवती घराजवळ पोचली. रेवे, आज 20 फुटाच्या आतच गेली नदीवर? दात घासता घासता तोंडातून बोट बाहेर काढत सत्यानं म्हणजे तिच्या नवऱ्यानं विचारलं. वय, आज वटपौर्णिमा आहे, मा उपास आहे अन वडाले पण जावाचं आहे. एकदा रांधून झालं की म्या पूजेले मोकळी. रेवती म्हणाली. आज कामाला जाणार का? रेवतीने विचारलं. बघू. सत्यानं तोंडातली चूळ दूरवर टाकली. नाक्यावर जाऊन बघीन. ठेकेदारानं कामावर घेतलं तर जाईन. सत्यानं वाक्य पूर्ण केलं. सत्याचे नाव होते सत्यवान, पण 900 वस्तीच्या केंदळ गावात त्याला सर्व सत्या म्हणूनच ओळखायचे. मी रांधते, 4 भाकऱ्या, झुणका अन कांदा देते बांधून, मग जा तुम्ही कामाले, रेवा म्हणाली. सत्या नदीवर गेला. रेवती कामाला लागली. तासाभरात सत्या शिदोरी सोबत घेऊन कामाला निघाला. केंदळ गावात सत्यासारख्यांच्या करता नियमित कामे अशी नव्हतीच. जवळच एका फॅक्टरीचं काम सुरू होतं. जरूर असेल तर ठेकेदार काम द्यायचा, नाही तर घरीच बसायचं. रेवाला मात्र कुठेतरी लहान सहान काम मिळायचं. कधी पाटलाच्या वाड्यावर, नाहीतर कुठेतरी शेतावर. दोघांचं तसं बरं चाललं होतं. मिळालेल्या पैशात दोघांचे भागायचे, सणवार पार पाडायचे. सत्या गेल्यावर रेवा तयारीला लागली. तिने खोलीतल्या खाटेखाली ठेवलेल्या टिणाच्या पेटीतले तिचे ठेवणीचे लुगडे काढले. दसरा, दिवाळी, होळी आणि वटपौर्णिमा या 4 दिवशी तिच्या लग्नात घेतलेल्या लुगड्याला परत ऊन लागायचं. वर्षातून फक्त 4च दिवस. नऊवारी नेसून रेवा तयार झाली. अंगणातल्या जंगली गुलाबाची 2 फुलं तिनं केसात माळली. एका ताटात थोडी थोडी तगरीची, जास्वंदीची फुलं ठेवली. सोबत कोयरी, माळा वस्त्र आणि कालच वाण्याकडून आणलेले दोऱ्याचे बंडल ठेवले. शेजारच्या 4 सवाष्णी जमल्या आणि गणपतीच्या देवळाशेजारी असलेल्या वडाला अनवाणी गेल्या. गावातला भट तिथे पूजा सांगायला होताच. रेवतीनं भक्तिभावानं पूजा केली. वडाला 108 प्रदक्षिणा घातल्या. दोरा गुंडाळला आणि सत्याच्या दीर्घायुष्याकरता तिनं प्रार्थना केली. पावशेर दुधाकरता कमरेला 20 रुपये खोचले होते. त्यातले 5 रुपये त्या भटाला दिले आणि परतताना 15चे दूध घेऊन रेवती घराकडे आली. सकाळपासून पोटात अन्नाचा एक कण पण नव्हता. सकाळी मूठभर साबुदाणा भिजायला ठेवला होता. तो चांगलाच फुलला.
4 चमचे साखर आणि आणलेल्या दुधात ग्लासभर पाणी टाकून तिनं खीर केली. सत्याकरता तिनं कपभर काढून ठेवली आणि उरलेली ती प्यायली. सत्याची वाट पाहत ओसरीमध्येच तिचा डोळा लागला. दिवस मावळायला आला. गुरं घराकडे परतत होती. दुरून तिला सत्या येताना दिसला. एका पायानं लंगडत होता. रेवा धावतच कुंभणापर्यंत गेली. काय झालं धनी? म्हणून रेवानं सत्याला विचारलं. काय नाही, कामावर पायाले मोच आली, सत्या म्हणाला. अरे देवा, किती सूज आली आई, रेवा काळजीनं म्हणाली. थांबा, मी आंबे हळद उगारून लेप लावते, असं म्हणत रेवा घरात गेली. सत्या ओसरीत बसला होता. रेवानं सहाणेवरती आंबे हळद उगाळली, त्याचा लेप लावला, शेगडी पेटवली, त्यावर तवा ठेवून कापडाच्या बळ्यानं सत्याच्या सुजलेल्या पायाला शेक दिला. आता कुठं बी जाऊ नका, रेवानं हुकूम सोडला. ओसरीतच तिने सत्याकरता खाट टाकली. वर जाजम अंथरला. खाटेवर बसल्या बसल्या सत्या जेवला. सत्याचे पाय चेपीत रेवा तिथेच बसली होती. आपल्या सत्यवानाची सेवा करत तिचं वटपौर्णिमेचं व्रत संपन्न करत होती. सत्याकरता तिचा जीव कासावीस होत होता. केंदळगावसारखंच एक दुसरं गाव होतं, पण जगाच्या दुसऱ्या टोकाला. केंदळगावची वस्ती 900, तर या गावाची 9000. या गावाचे नाव होते केंडल पार्क, अमेरिकेतल्या एका प्रांतातले. इथे पण रेवा होती. जेव्हा केंदळगावची रेवा वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण करून झोपत होती, तेव्हा केंडल पार्कच्या रेवेची सकाळ झाली होती. या रेवतीचा पण एक सत्या होता, सत्यवान, पण त्याला इथे स्यात म्हणायचे. रेवा मात्र रेवाच होती. स्यात कन्सल्टंट होता, कधी बेंचवर तर कधी काही प्रोजेक्ट आलं तर कामावर. या गावात स्यात करता दुसरं काहीच काम नव्हतं. स्यातला कधी कधी काम मिळायचं, पण रेवाला लहानशी नोकरी होती. दोघांच्या पगारात त्यांचं भागायचं. 2 वर्षातून एकदा भारताचा दौरा व्हायचा. सणवार व्हायचे. बरे चालले होते दोघांचे. रेवाला आज शनिवारची सुट्टी होती. सकाळचे 9 वाजायला आले होते. स्यात कुठंच दिसत नव्हता. पलंगावर पडल्या पडल्यास रेवानं साईड टेबलवरून व्हॉईसमेल चेक करण्याकरता मोबाईल उचलला. ती उठेपर्यंत येणारे सर्व कॉल्स नेहमीच व्हॉईसमेलवर जायचे. आज व्हॉईसमेलवर पहिला मेसेज होता स्यातचा. हनी, आय एम ऑफ टू न्यूयॉर्क फॉर अ मीटिंग. विल कॉल यू लेटर. बाय. लव्ह यू हनी. सकाळी 7 वाजताच सत्या म्हणजे स्यात गेला होता तर रेवा स्वतःशीच म्हणाली. आज बहुतेक काहीतरी प्रोजेक्ट आले असावं, रेवानं विचार केला. नाहीतर स्यात आज घरीच असायला हवा होता. केंदळगावच्या सत्यामध्ये आणि केंडल पार्कच्या स्यातमध्ये कामाच्या बाबतीत हे एक साम्य होतं. रेवा उठली. आज तिला बरीच कामं होती. स्यात असता तर आज त्याची मदत झाली असती. आज वटपौर्णिमा. रेवा आणि तिच्या मैत्रिणी पूजेला जमणार होत्या. पूजा रेवाकडेच होती. मागच्याच आठवड्यात रेवानं ॲमेझॉनवर $150चा बोन्साय वड मागवला होता आणि शिपिंगचे $40 वेगळे दिले होते. UPSनं तो 12च्या आत आज वड यायला हवा होता. त्याच सुमारास रेवाच्या मैत्रिणी पण येणार होत्या. यूट्यूबवर व्हिडिओ पाहून पूजा करायची होती. गेल्या कित्येक वर्षात रेवानं कधी वटपौर्णिमेचं व्रत केलं नव्हतं, पण यावर्षी मात्र
मैत्रिणींच्या आग्रहाकरता आणि आज शनिवार असल्यामुळे ती पूजा करणार होती. इतर दिवशी वटपौर्णिमा आली तर पूजा करणं शक्यच नाही असा तिचा समज होता. 12च्या सुमारास गौरी, शीतल, नेहा आल्या. गौरीनं हळदी कुंकवाची कोयरी आणली होती. शीतलनं CVS फार्मसीमधून माळा वस्त्र करायला कापसाचे बोळे आणले होते. तर स्नेहानं रिकाम्या हातानं कसं जायचं म्हणून रिओआ ही स्पॅनिश रेड वाईन आणली होती. साडी अँड ब्लाउज इज अ रिअल प्रॉब्लेम असं म्हणून सुद्धा सर्व सवाष्णी साड्यांमध्येच होत्या. रेवानं ठेवणीतली 6 वारी काढली होती. नेसायला दीड तास लागला, पण नंतर जेव्हा मैत्रिणी वाव ब्युटिफुल वगैरे म्हणाल्या तेव्हा केल्या श्रमाचं सार्थक झालं. 12:30 वाजता UPSनं वड आला. हळूवार ते पॅकेट उघडलं. बोन्साई वड टेबलवर ठेवला. आता तो दोरा गुंडाळून घ्यायला सज्ज झाला होता. रेवानं वडाच्या कुंडीवर कुठं मेड इन चायनाचे लेबल तर नाही ना याची खात्री करून घेतली. तसं ऑर्डर करताना मेड इन मेक्सिको आहे असे पाहूनच ऑर्डर केली होती, पण खात्री करून घ्यायला हवी ना. चायनीज दोरा या सवाष्णींनी मेक्सिकन वडाच्या बोन्सायला गुंडाळला. पाकिस्तानची हळद आणि भारतातलं कुंकू वाहिलं. सिंथेटिक कॉटनची माळा वस्त्रे वाहिली. भारतातल्या भटाचा यूट्यूबवरचा आवाज सोनीच्या सिस्टीमवर चौफेर घुमला. फायर अलार्म वाजेल म्हणून बिना उदबत्तीनं पूजा केली आणि बिना कापरानं आरती केली. कुठल्या तरी दुय्यम दर्जाच्या पार्श्वगायिकेने म्हटलेल्या आरतीनंतर पूजा संपन्न झाली आणि सर्वांनी आपापल्या सत्यवानांच्या आयुष्याकरता प्रार्थना केली. भारतात घरी पाठवायला आणि फेसबुक, इन्स्टा, व्हॉट्सअपवर अपलोड करायला मोबाईलनं एकमेकींचे फोटो काढले गेले. वटपौर्णिमेची पूजा कॅन्डल पार्कला संपन्न झाली. पुढचा कार्यक्रम फराळाचा होता. स्नेहानं आणलेली रेड वाईन द्राक्षाची आहे म्हणून ती उपासाला चालते या कोणीतरी केलेल्या सूचनेवर अंमल झाला. उपासाकरता मॅकडोनाल्डमधून फ्राईज आणि मिल्कशेक आलं होतं. होल फूडमधून फ्रूट प्लॅटर आणलेलंच होतं. सोबतीला प्लॅन्टरचे मिक्स नट्स होते. शिवाय लागलं तर फ्रीजमध्ये हॅश ब्राऊन पोटॅटोज आणि योगर्ट पण होतं. सत्यवानाची आठवण करत फराळ आटोपला. बघता बघता संध्याकाळ झाली. मैत्रिणींना बाय करून घरात परत येताना रेवा साडीत पाय अडकून पडली आणि पाय मुरगळला. स्यातला मोबाईलवर कॉल करून रेवानं झाला प्रकार सांगितला. स्यातचा जीव रेवाकरता कासावीस झाला. स्यात घरी आला तेव्हा रेवा हॉलमध्ये सोफ्यावर बसून होती. एलिव्हच्या 2 गोळ्या देऊन स्यातनं रेवाच्या पायाला बाम चोळला. हिटिंग पॅडनं शेक देत रेवाला झोप लागेपर्यंत स्यात तिथेच बसून होता. दिवसभर थकून भागून आलेल्या स्यातनं आज बायकोचे पाय चेपत त्याची वटपौर्णिमा संपन्न केली. भारतातल्या सत्यवानाचा दर्जा आज अमेरिकेतल्या सावित्रीने मिळवला होता. धन्यवाद.